महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी आक्रमक पाऊल उचलले असून नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या जनावरांच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली। जुन्या नाशिकमधील डॉक्टर जाकीर हुसेन हॉस्पिटल परिसरातून संशयित महिंद्रा पिकअप वाहन जनावरांची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला आणि पिकअप वाहन अडवले। पोलिसांनी वाहनाची झडती घेतली तेव्हा त्यात क्रूरपणे कोंबलेली 2 गायी आणि 1 गोरा अशी एकूण 3 जनावरे आढळून आली। ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे उघड झाले। पोलिसांनी तत्काळ या जनावरांची सुटका करत पिकअप वाहन जप्त केले। या प्रकरणी पोलिसांनी 27 वर्षीय भद्रकाली येथील राहणारा रिजवान नूर आलम शेख याला बेड्या ठोकल्या असून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व डॉक्टर समाधान हिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळे, प्रेमचंद गांगुर्डे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली। या कारवाईमुळे अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।